मी मीना अंबाडेकर। आजच्या सेशनमध्ये आपण व्यसनमुक्ती धोरणावर चर्चा करू तथा माहिती बघू। व्यसनमुक्ती धोरण याचा एक इतिहास आहे जो स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेला आहे। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये दारू, अफू, गुटखा, त्यानंतर गांजा याचा व्यापार हा अधिकृतपणे होत होता। त्यामागचे कारण म्हणजे सरकारला महसूल मिळणे हे होय। पण भारतीय समाजामुळे यामुळे व्यसनाधीनता वाढत होती, तसेच समाजावर आणि सामाजिक आरोग्यावर हा दुष्परिणाम दिसून येत होता। तर त्यावेळेला महात्मा गांधी हे दारूबंदीचे कट्टर समर्थक होते। ते दारूबंदी किंवा दारू, व्यसनाधीनता, मादक पदार्थ सेवन याला राष्ट्रपतनाचे एक कारण त्यांनी समोर आणलेले होते। त्यांच्या मते दारू ही गरिबी, हिंसाचार आणि चारित्र्यभंगाला कारणीभूत आहे असे त्यांचे मत होते। त्यामुळे त्यांनी 1930च्या दांडी यात्रेनंतर गांधीजींनी दारूबंदीला एक स्वातंत्र्य लढ्याचे सामाजिक शास्त्र मानले। त्यानंतर दारूबंदी प्रचाराचे कार्य स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुद्धा सुरू राहिले। तर 1947 मध्ये नागरिकांना व्यसनमुक्तीसाठी उद्युक्त करण्यात आले। तर ते दारूबंदी प्रचार कार्या अन्वये त्यानंतर हे जे दारूबंदी प्रचार कार्य होते याचा मुख्य पाया जो होता तो राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 47 यामध्ये सार्वजनिक आरोग्य आणि जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी मादक पदार्थाच्या बंदीचे मार्गदर्शक तत्व जे समाविष्ट केले होते तो या कार्याचा पाया होता। त्यानंतर दारूबंदीचा कायदा 1949 हा सुरू करण्यात आला। हे एक संविधान लागू होण्यापूर्वीच एक कायदेशीर व्यापक पाऊल होतं। हे 1 मे 1949 पासून दारूबंदीचा कायदा सुरू झाला। या कायद्यामध्ये दारू उत्पादन, वाहतूक, विक्री आणि सेवन यावर बंदी होती। मात्र यासाठी परवाना असणे गरजेचे होते। ज्या लोकांनी याबाबत परवाना मिळवलेला नाही अशा लोकांना शिक्षेची तरतूद होती। त्यामध्ये दंड आणि कारावास या दोन्हींचा समावेश होता। त्यानंतर 1950 मध्ये संपूर्ण दारूबंदीचे धोरण लागू झाले। या संपूर्ण दारूबंदीच्या धोरणामध्ये आरोग्य, शैक्षणिक आणि सामाजिक उपाययोजना लावण्यात आल्या। पण हे सर्व करत असताना काही वर्षानंतर काही बेकायदेशीर कृत्य निदर्शनास यायला लागले, जसे की बेकायदेशीर दारू विक्री, हातभट्टी, महसुलामध्ये घट, त्यानंतर कायदा व सुव्यवस्था जे आहे त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या। त्यामुळे सरकारने त्यानंतर 1963 मध्ये एक सुधारित मात्र अर्धलौचिक दारूबंदीचे धोरण स्वीकारले। आता या सुधारित आणि अर्धलौचिक दारूबंदीच्या धोरणामध्ये नेमकं काय होतं, तर यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या ही बहुमतामध्ये होती दारूबंदीच्या, त्या जिल्ह्यामध्येच दारूबंदीचे धोरण लागू झाले व इतर जे विभाग किंवा इतर जे जिल्हे होते त्यामध्ये दारू परवाना प्रणाली ही सुरू करण्यात आली, जेणेकरून तेथे महसूल प्राप्तीचा मार्ग हा उघडाच राहील। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांना दारूबंदीचे अधिकार देण्यात आले। जसे की एखाद्या गावामध्ये दारूबंदी गाव म्हणून घोषित केल्या जाते, त्यावेळेला त्या ग्रामपंचायतीच्या सभेच्या ठरावामध्ये दारूबंदीचे ठराव घेण्यात येत असत व त्या गावाला दारूबंदी गाव म्हणून घोषित केल्या जात होते। तसंच लवचिकता म्हणजे नेमकं त्यामध्ये व्यसनमुक्ती साधण्याच्या अनुषंगाने प्रबोधन, जसे भजन आहेत, पोवाडे आहेत, नुक्कड नाटक आहेत, पथनाट्य आहेत, कार्यक्रम आहेत, अशा पद्धतीच्या कार्यक्रमाद्वारे त्यांच्यावर प्रबोधन करून व्यसनमुक्तीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करत असत। हे जे व्यसनमुक्तीचे धोरण होते 1963चे, यामध्ये हे जे धोरण होते हे एक वळणबिंदू होता, हा एक टर्निंग पॉइंट होता व्यसनमुक्तीच्या कार्यामधला। पण हे सर्व करत असताना आर्थिक अडचणी जाणवत होत्या। या आर्थिक तुटपुंजा तरतुदीमुळे व्यसनाधीनतेच्या कार्याला जास्त उठाव प्राप्त झाला नाही। आता हे सगळं होत असताना एक गोष्ट परत प्रकर्षाने जाणवली की या प्रचार कार्यामध्ये एखादी केंद्रीकृत किंवा समर्पित प्रशासकीय संस्था असणे फार गरजेचे होते।
त्यामुळे 1974ला दारूबंदी संचालनालयाची स्थापना झाली व हे संचालनालय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. या विभागाकडे गेल्यानंतर NGO, सेवाभावी संस्था, संघटना यांचं समन्वय साधून किंवा यांना हाताशी घेऊन सल्ला उपचार केंद्र सुरू करण्यात आले आणि सोबतच महिला मंडळ, युवक मंडळ, NSS यांच्याशी सुद्धा समन्वय साधून किंवा यांचा सक्रिय सहभाग घेऊन व्यसनमुक्तीसाठी नागरिकांना प्रवृत्त करण्याची प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये गावोगाव व्यसनमुक्ती ही संकल्पना राबवण्यात आली. ह्या सर्व गोष्टी होत असताना एक गोष्ट पुन्हा जाणवली. अभ्यासकांच्या अभ्यासानुसार व्यसनमुक्तीचा जो दुष्परिणाम समाजावर होत होता तो विशेषतः महिला व बालकांवर हा अधिक प्रमाणात दिसला. त्यामुळे सदर प्रचार कार्य हे महिला व बाल कल्याण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलं 1980 मध्ये आणि या धोरणाचा, या प्रचाराचा केंद्रबिंदू हा कुटुंब संस्था, महिला सशक्तीकरण व बालके अशावर नेण्यात आला. आता आपण बघतोय किती सारे स्थितांतरे घडून आली, संक्रमणे घडून आली. पहिले राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे हे कार्य होते, त्यानंतर ते सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडे आले, त्यानंतर ते महिला बाल कल्याण विभागाकडे आले. आता पुन्हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे या कार्याचा हस्तांतरण झाले. ते झाले 25 नोव्हेंबर 2001च्या शासन निर्णयानुसार. या शासन निर्णयानुसार दारूबंदी कार्याला व्यसनमुक्ती कार्य हे नामविधान देण्यात आले, नामकरण करण्यात आले व पुन्हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे हे कार्य हस्तांतरित करण्यात आले व ते जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे व्यसनमुक्ती धोरण 2011. आता हे धोरण ज्या वेळेला स्वीकारण्यात आले त्यावेळी 2008 आणि 2009च्या शासन निर्णयानुसार या धोरणासाठी एक समिती गठीत करण्यात आली, ज्याचे अध्यक्ष हे माननीय सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग होते. या समितीद्वारा अनेक चर्चा झाल्या, बैठका झाल्या आणि या बैठकांमध्ये एक मसुदा तयार करण्यात आला. सदर मसुदा हा शासनाकडे ठेवण्यात आला व मंत्रिमंडळामध्ये यावर अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या व पुन्हा अभ्यासकांद्वारे अभ्यास करण्यात आला. त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की हे धोरण स्वीकारताना आपण हे बघायला हवे की महाराष्ट्र हा एक पुरोगामी राज्य आहे. तर सदरचे धोरण हे फक्त दारूबंदीपुरती सीमित न ठेवता तंबाखू, गुटखा, अफीम आणि असे मादक पदार्थ की ज्याचा समाज जीवनावर किंवा समाज स्वास्थ्यावर दुष्परिणाम होत आहे अशा सर्व व्यसनांचा समावेश या धोरणामध्ये होणे आवश्यक होते. तसेच भारत हा सुद्धा एक विकसनशील देश आहे. याची मनुष्यबळ हीच संपत्ती आहे. या राष्ट्राची युवा शक्ती हे त्याचं खरं धन आहे. तर युवा शक्तीचा रास म्हणजेच राष्ट्राचा किंवा राज्याचा रास आहे असे मानले जाते. पण हे सगळं होत असताना पुन्हा एक गोष्ट निदर्शनास आली की व्यसनाधीनतेचा परिणाम फक्त महिला किंवा बालकांवर न होता वृद्ध आणि अपंग व इतर सामाजिक घटकांवर सुद्धा होत आहे हे लक्षात आले व या सर्व घटकांवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे काम करत असते. त्यामुळे सदर धोरण आणि सदर कार्य हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले व 17 ऑगस्ट 2011 या शासन निर्णयानुसार व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करता मंजुरी देण्यात आली. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या धोरणामध्ये जे व्यसनाधीन रुग्ण आहेत या रुग्णांना व्यसनाधीन जे नागरिक आहेत किंवा युवक आहेत यांना फक्त युवक किंवा नागरिक व्यसनाधीन युवक किंवा नागरिक न म्हणता त्यांना रुग्ण म्हणून बघण्यात यावे व त्यांच्यावर सल्ला, उपचार व पुनर्वसन करण्यात यावे याबाबतची दृष्टी ही शासनाने अधिक स्पष्टपणे या धोरणामध्ये स्वीकारली. हा या धोरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आता यापुढे सदर धोरणामध्ये आणखीन कोणत्या योजना आहेत किंवा
कार्यक्रम आहेत याबाबत आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. धन्यवाद. डन. बंद कर. धन्यवाद.